हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला अशी रेसिपी करून दाखवणार आहे की तुम्ही कधी न खाल्लेली अशी आहे। तर ती रेसिपी एवढी छान होती का नाही, तर ते आता करूया चला। तर आज मी तुम्हाला नाचण्याच्या पिठापासून डोसा, मिक्स डोसा तसं पौष्टिक असं डोसा, तर हे बारीक असं दळलेलं भाकरीचंच पीठ आहे। तर हे पीठ घेतले मी, म्हणजे तुम्हाला लागेल तेवढं घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये हे गाजर मी किसून घेतलेलं आहे, बीट किसून घेतलेलं आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। तर हे मी सर्व आधी पूर्वतयारी केलेली आहे, कारण का व्हिडिओ खूप मोठा होते। तर असा नाश्ता कधी खाल्ला नसेल तर करून खाऊन बघा। रेसिपी तयार करूया। त्यासाठी हा रवा एक वाटी भिजायला घातलेला 1 तास आधी। तर हा रवा भिजलेला आहे। आता त्यामध्ये दही पण टाकायचं आहे, एक पळी घातलेली आहे मोठी। आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स झालेलं आहे। आता ह्यामध्ये पीठ घालायचं आहे। आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। रवा, नाचणीचं पीठ, दही। आता ह्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार। झटपट होणार असं डोसा इथे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता साखर पण घालायचं आहे चवीनुसार। तुम्हाला आवडत असली तर घाला, नाही तर राहू दे, आम्हाला आवडते। आता हे सर्व भाज्या अशा मिक्स करायचे। आता मिक्स करायचं आहे। लहान बाळ आवडीने खातं। आणि बाळासाठीच करून देतो असं मिक्स करून घेतलेलं आहे। जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, असं इनो घालायचं नाही, सोडा घालायचा नाही, पौष्टिक असंच खायचं करून। चला तर मग बघूया, डोसा करायला सुरुवात करूया। आता ह्या पॅनला तेल लावायचं आहे चांगलं। डोसा करायला घ्यायचा आहे। मला कसं जाड पातळ, छोटा मोठा करायचा असेल तसा। आता गॅस मोठा करायचा आहे थोडा। आता त्यावर झाकण ठेवायचं आहे 1 मिनिटासाठी। आता वरतून आणि तेल लावायचं आहे, म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर। किती छान असा पौष्टिक डोसा झालेला आहे, झटपट। तसं छान असा होलं पडलेले आहेत, झटपट। किती छान झालेलं आहे, कलर पण किती छान आलेला आहे आणि खायला एवढा पौष्टिक आणि टेस्टी लागतोय। तुम्ही पण करूनच बघा। मला अजून एक दाखवणार आहे करून। सुरुवातीला गॅस कमी करायचा आहे, डोसा घातल्यानंतर गॅस मोठा करायचा आहे। गॅस मोठा करायचा आहे। किती छान होलं पडलेली आहे। आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे। तूप लावून जरी केला तरी पण छान होते।
असं सर्व आता डोसं करून घ्यायचं आहे. जाळी तर किती छान पडलेली आहे बघा. झटपट होणारा असा डोसा. खोबऱ्याची चटणी आणि नाचणीचा डोसा. आणि असा जरी खाला तरी पण छान लागतोय बिना चटणीचा. गरम गरम डोसा बघा कसा छान झालाय. जाळी तर किती छान पडली बघा. कसला छान झालाय. खायला एवढा छान लागतोय भन्नाट. तुम्ही पण करून बघा.